कर्जमाफीची व्यवस्था, हो. चुकीची कर्जमाफी केली त्यांनी. 2019ला वगळलं, त्याला त्यांनी 100 तुम्ही कारण लावून ठेवले. अरे तुम्ही उद्योग त्या आरोप रुपयांचं त्या लोकांनी उद्योगपतीचं तुम्ही कर्ज माफ केले, 16 लाख कोटी कर्ज माफ केले. त्यांना तुमची अडचण नाही, तुमच्या गाड्या घोड्याची अडचण नाही. तुम्ही आमच्याकडे कायदे लावता, त्यांना इन्कम टॅक्स भरलेला नसावा, त्यांना 25,000 उत्पन्न असावं. अरे माझ्या शेतकऱ्याकडे काय विषय आहे तुम्हाला? गाडी घेतली म्हणून कर्जावर घेतली गाडी आहे, त्याच्याकडे गाडी आहे म्हणून तुम्ही कर्ज नाकारता काय? तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, कर्जमाफीतून लोकांना देशात वगळण्याचा डाव आहे. 50,000 मिळतील ते कधी? मग आपल्याकडे 4 लाख तुम्ही भरत असाल तर तुम्हाला 50 लाख मिळेल. तेवढे पैसे भरण्यासाठी माझ्या शेतकऱ्याकडे पैसे नाही, आणि म्हणून लोक अजून आंदोलनाच्या तयारीमध्ये आहेत. ते आंदोलन अजून होणार. कर्जमाफीचाच विषय आपल्याला प्रश्न विचारायचा होता की हे जे नियम सरकारने एवढे काढलेले आहेत त्याच्यातून तुम्हाला वाटते का खरंच किती शेतकऱ्यांना लाभ होईल? शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसणार हा शासनाचा निर्णय आहे. शासनाला हे द्यायचं होतं. तर जे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये असताना म्हणायचे की सरसकट 7/12 कोरा करा, यांना करायचं नाही, त्याचे स्टेटमेंट टीव्हीवर यायला लागले. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे व्हिडिओ पाहावे आम्ही म्हणण्यापेक्षा. स्वतः विरोधी पक्षात असताना काय आपण बोलत होतो, आज सत्ताधारी असताना काय बोलत, याची कारणीमीमांसा आपल्या स्वतः मुख्यमंत्र्यांनी करावी, आणि त्यांच्या मंत्र्यांनी सुद्धा करावी. त्यांच्या दिंड्या पाहिल्यात आपण पाशा पाटलाची. 10,000 सोयाबीनचा भाव मागत होते, 12,000 कापसाचा मागत होते. अरे सरकार तुमच्या 10 वर्षात दोन्ही सरकार राज्य आणि केंद्रामध्ये असताना सोयाबीन 4,000च्या वर जात नाही, कापूस 5,000च्या वर जात नाही. कुठंतरी सरकार शेतकऱ्याला सोडून व्यापाऱ्यासाठी आणि उद्योगपतीसाठी सरकार चालवत हा स्पष्ट मेसेज गेलाय. कारण त्याचं महत्वाचं उदाहरण सांगतोय. आज शेतीमालामध्ये एवढा मोठा खर्च असताना आज खेड्यामध्ये 700 रुपये दिले तर 4 तासासाठी माणूस भेटत नाही. आज एक खताचं पोतं टाकलं तर 200 रुपये त्यांनी मानायला टाकण्यासाठी. कोल्हापूर धर्तीवर नांदेड जिल्ह्याला जीआर लागू झालाच पाहिजे. आमचे धरणग्रस्ताचे सर्टिफिकेट मिळालेच पाहिजे. प्रकल्पाचे सर्टिफिकेट. जय जवान, जय जवान. एवढा खर्च असताना शेतीतल्या उत्पन्नाला भाव नाही. ऊसाचे भाव 4,000च्या वर जायला पाहिजे, अजूनही नाही. त्याच्यामुळे त्यांनी FRP ऍडजस्ट केली, खर्च ऍडजस्ट करून त्यांनी 2200-2300 कारखाने देत नाही. सरकारचं कुठल्याच गोष्टीवर कंट्रोल नाही. पण सरकार मात्र उद्योगपतीसाठी जे नेटवर्क हवेमधून येतं, टाटा, तुमचं आयडिया, अंबानीचं, जिओचं किंवा एअरटेलचं, त्याचे तुम्ही 25% रेट वाढले. जे हवेतून येते त्याला काही खत लागत नाही, बी लागत नाही, पाणी लागत नाही, कोळपणी नाही, निंदण नाही, नांगरती नाही. मग तुम्ही हवेत येणाऱ्या नेटवर्कला 25% लागून शेतकऱ्याला लुटायला लागले. एका घरामध्ये 6-6 मोबाईल झाले. आज ग्रामीण भागातल्या एखाद्या माणसाला पहिले BSNLचं नेटवर्क होतं, 100 रुपयामध्ये फ्री होतं. तुम्हाला इन्कमिंग बंदच राहायचे नाही, पैसे पाण्यावर इन्कमिंग घरी राहायचे. आज खेड्यातल्या माणसाला मोबाईलचा शोक लागलाय. तुमचा आज पैसे संपल्याबरोबर मोबाईल बंद व्हायला, त्यामुळे कुठेही काम करून त्या आधी मोबाईलमध्ये पैसे टाकायला लागले. म्हणजे हे लुटण्याचा धंदा शासनाने सुरू केलाय. आणि आज ग्रामीण व्यवस्था पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये कोणी वाचवल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे आम्हाला म्हणून विचार करावा लागला की शेतकरी संघर्ष समितीच्या रूपाने आपल्याला जे काही करता येईल नांदेड जिल्ह्यामध्ये, मग ऊसाचा भाव असेल, इतर काय असेल, ते आम्ही ते करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. आणि सरकार दुसरी एक महत्वाची चूक करते. आम्ही अनेकदा मागणी केली की पीक विमा मिळताना मागल्या 5 वर्षाची सरासरी पाहिली जाते. म्हणजे माणूस मरायला आज दवाखान्यात, आणि त्याच्या घरचे पहिले 5 वर्षामध्ये किती मेले त्याच्या अनुषंगाने याला पैसे द्या, हे चुकीचं आहे. त्यामुळे मागलं नुकसान न सोडता ज्यावेळेसचा विमा आहे तर यावेळेसच्या नुकसानुसार मिळावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि हा क्रायटेरिया बदलला पाहिजे. ते बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण हीच गोम आहे. येणाऱ्या वर्षामध्ये नांदेड जिल्ह्याला 1 रुपया मिळू शकत नाही. कारण एवढं सरासरी उमटवा उत्पन्न खाली गेलंय. त्याच्यामध्ये बाजारात येणारा माल किती आहे, आतापर्यंत किती झाले ॲव्हरेज, मागल्या 5 वर्षात किती झाले, त्याच्यामुळे पुढल्या वर्षी विमा मिळण्याची शक्यता आम्हाला फार कमी वाटायला लागली. हे करण्यासाठी हे शासनाचे GRs बदलावे लागतील. मी महाराष्ट्राच्या सचिवांना जाऊन बोलवते, श्रीकर परदेशी सचिव आहेत, त्यांना सांगितलं की साहेब गोदाकाठच्या पट्ट्यामध्ये जे मंडळ आहेत त्या मंडळाचे वेगळे महसूल मंडळ तरी करा एक. तर ज्या भागातून पूर जातोय त्या भागातल्या पूरग्रस्त गावाला 100% विमा लागू करा, जेणेकरून काय होईल, त्या लोकांना न्याय मिळेल. आणि असं करण्यासाठी म्हणून त्यांनी सुद्धा तत्वता मान्य दिली की आम्ही हे GR मध्ये त्या ठिकाणी करू, सुधारू. कारण GR मध्ये हे लागू झालं तरच लोकांना 100% विमा मिळेल. नाही तर एवढा मोठा पूर होऊन सुद्धा त्या लोकांना पैसे मिळणार नाहीत अशी परिस्थिती राहणार. त्यामुळे ह्या अनुषंगाने महसूल मंडळ बदलले पाहिजेत. आणि महसूल मंडळ गोदाकाठचे माळावरचे असल्यामुळं त्या लोकांना कमी जास्त विमा झाला. तुम्ही नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब यांचे नातेवाईक आहात आणि ते काँग्रेसमध्ये आहेत.
त्यांच्यामुळे देखील काही लोकांचा विरोध होतो की तुम्ही काँग्रेसकडून ते भाजप सरकार असल्यामुळं त्यांच्यामुळे विरोध करता, असे एक लोक त्या ठिकाणी टीका करतात. यांच्याकडे कसे बघता? प्रत्येक व्यक्ती कोणी ना कोणाच तरी नातेवाईक असतोच, हो. पण आमची भूमिका ही जनार्दन संघर्ष समितीची आहे. संघर्ष समिती माझ्या सर्व पक्षीय लोक आहेत त्याच्यामध्ये, इतर पक्षाचा विषय कोण आहेत, सर्व पक्षीय त्या ठिकाणी आहेत. नातेवाईक आहेत म्हणजे मी काँग्रेसचा आहे आणि मी त्यांच्या विरोधात पक्ष बोलतो असा विषय नाही. सरकारनं त्या गोष्टी करून दाखवावेत ना. आम्ही बोलण्याचा विषयच येत नाही. आम्ही ज्या मागण्या करतो त्या खऱ्या खोट्या तपास. आज लोकप्रतिनिधी कुठं आहे? आज आपल्या भागातल्या लोकप्रतिनिधीचं काय काम आहे? आज आंदोलन आम्ही रस्त्यावर केलं, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी भेट देऊ शकत नाही. आपल्या एखाद्या प्रश्नाचे लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये बोललेलं आपण पाहिलं नाही. ज्या प्रमुख लोक आहेत, ज्या गोष्टी करायच्या शेतकरी आहेत त्यासाठी लोकप्रतिनिधी करत नाही आणि हे आरोप होत राहील. आरोपाला विषय नाही. मला शेतकऱ्याचं काम करायचं आहे. त्यामुळे मी जर रवींद्र पाटलाचा नातेवाईक आहे, राहणार आहे, ते काही बदलणार नातं नाहीये. ते माझे भाचे आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी जे आता स्टँडिंग मध्ये आमदार आहेत त्यांनी काय करायला लागले, त्यांची भूमिका काय ही तपासावी लागेल. त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल जर काही बोलत असेल किंवा पक्षाबद्दल आरोप होत असेल, मी त्याचा काही मनावर घेत नाही. मी काम करतच राहणार. बरं, बच्चू कडू साहेबांचं देखील आंदोलन कारेगाव फाट्या इथं झालं. त्यांनी तिथं येऊन शेतकऱ्यासाठी खूप आक्रमक पद्धतीने सरकार विरोधात त्या ठिकाणी भाषण झालं, पण ते सध्या आता सरकार सोबतच गेलेले आहेत. याकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, आमच्या आंदोलनाच्या वेळेस सन्मान्य बच्चू कडू साहेबांचा नांदेडमध्ये सहज दौरा होता आणि मी त्यांचे जिल्हाध्यक्ष कल्याणकर साहेबांना फोन करून बच्चू कडू साहेबांना आंदोलनात येण्यासाठी विनंती केली. कारण आपल्याला माहित असेल, बच्चू कडू साहेबांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी 7 दिवस अमरावतीला उपोषण केलं होतं, अन्नत्याग आंदोलन केलं होतं. अंगात त्यांच्या नाकातोंडातून रक्त आलेलं आपण महाराष्ट्रानं पाहिले. पण एक शेतकरी नेता शेतकऱ्यासाठी धडत असताना त्यांचा आम्हाला मदत व्हावी आणि त्याच्याकडून आमचा खरा प्रश्न बच्चू कडू साहेबांमुळे आमचा महाराष्ट्र सरकारच्या कानावर गेला. आज पीक विम्याचा विषय असेल, बच्चू कडू साहेब आल्यामुळं धार मिळाली. आज बाबळी बंधाराचा विषय आहे, त्यांच्यामुळे आज कडाला लागला. आज दुसरा विषय आमचा ऊसाचा आंदोलनाचा जे गेल्या अनेक वर्षामध्ये झाला नव्हता, ज्या नांदेड जिल्ह्यानं कधीच पहिला भाव जाहीर केला नव्हता, ते आंदोलन सुद्धा बच्चू कडू साहेबांमुळे यशस्वी झालं. राजू शेट्टी साहेब त्या ठिकाणी नांदेडला आले होते. हे शेतकरी नेते आहेत. ते आज कोणाकडे गेले हे महत्वाचं नाही. आमच्या शेतकऱ्याच्या कामासाठी ते कधी आले आणि वेळ दिला हे महत्वाचं आहे. कारण जिल्ह्यातले लोक एवढे लोकप्रतिनिधी 10 आमदार आहेत, 5 खासदार आहेत, ज्यांना वेळ देता येत नाही लोकांच्या प्रश्नासाठी. तो 1000 किलोमीटर माणूस आमच्या इथं आला, ते अत्यंत महत्वाचं आहे. राजकीय तडजोडीसाठी पुढल्या भविष्यासाठी त्यांना त्यांचा अधिकार आहे जाण्याचा. ते त्याच्यासाठी गेले असेल तर निश्चित उद्या सरकारच्या कामामधून शेतकऱ्याची सेवा होईल असं त्या पाठीमागे भविष्य असू शकते. त्यामुळे त्यांनी केली असेल भूमिका त्यांच्यासाठी समर्थनार्थ आहे. त्यांच्या रूपानं पुन्हा एकदा शेतकऱ्याची सेवा व्हावी हा येते माझी त्यांना विनंती आहे. पण आता इथून समोर जर कुठलं आंदोलन तुम्हाला जर करायचं असेल, तसं जर वेळ आली तर तुम्ही बच्चू कडू साहेबाला बोलणार आहात की नाही? मी निश्चितच बच्चू कडू साहेबांना, राजू शेट्टी साहेबांना मी कालच बोललो, ऊसाच्या आंदोलनासाठी बोललो. मला त्याचा सत्कार पण करायचा आहे. कारण एवढं मोठं आंदोलन झाल्यानंतर आज शेतकऱ्याला नांदेड जिल्ह्यातला न्याय मिळाला. त्यांच्या येण्यानं हे सगळं शक्य झालं आणि त्यांनी आमच्या शेतकऱ्यांसाठी वेळ दिला. आज 1000 किलोमीटर राजू शेट्टी साहेब नांदेडला येतात, ऊसाच्या आंदोलनासाठी नांदेडला जिल्हाधिकाऱ्याला बोलतात, आमची बैठक लावतात. हे सोपं काम नाही. बरं, तुम्हाला काय वाटते सरकारकडून कुठल्या गोष्टी हे करायला पाहिजे ज्यातून शेतकरी सुखी होईल? अजून कोणती कामे जर सरकारने जर केली तर सगळ्या गोष्टी मार्गी लागतील असं तुम्हाला वाटतं? तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित केलात. याच सरकारनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी एक समिती नेमली होती. विभागीय महसूल आयुक्त श्री केंद्रेकर साहेब यांनी त्या ठिकाणचे त्या समितीचे प्रमुख होते. आपले औरंगाबादला ते महसूल आयुक्त होते आणि त्यांनी त्या ठिकाणी जवळपास 10,000 शेतकरी, 10 लाख शेतकऱ्यांचे म्हणणं त्या ठिकाणी मांडलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सरकारला अहवाल सादर केला. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विकास बाजूला राहिला, शेतीचं उत्पादन बाजूला राहिलं, मालाचा भाव बाजूला राहिला, हे कमी जास्त होत राहील. पण एखाद्या शेतकऱ्याचं घर उजाडते आहे, एखाद्याचा परिवार उजाडतोय, तो शेतकरी आत्महत्या करतोय, त्याला मदत करणं काळाची गरज आहे. आणि हे जर फाउंडेशन आपण मजबूत केलं, शेतकऱ्याला आत्महत्यापासून जर आपण परावृत्त करू शकलो तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक वेगळा मेसेज जाईल आणि खऱ्या अर्थानंच तो शेतकरी उभा टाकेल. अशा अनुषंगानं त्यांनी महाराष्ट्राकडे शिफारस केली. त्याच्यामध्ये महत्वाच्या 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या की पीक विमा कंपनी ह्या बोगस आहे. गेल्या 30-40 वर्षामध्ये आपण जर इतिहास पाहिला तर 1-2-4 मंडळाला पैसे द्यायचे, बाकीचे गायब करायचे. महाराष्ट्रातल्या एखाद्या जिल्ह्याला पैसे द्यायचे, बाकी 35 जिल्हे गायब करायचे. सातत्यानं पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यावर अन्याय होतोय. पीक विमा कंपनी राज्य आणि केंद्राचा हिस्सा त्या ठिकाणी वापरताय. जरी राज्य केंद्र आपला पैसा जरी भरत असला तरी तो पैसा शेतकऱ्यांचा आहे. कंपन्या हे पैसे खाऊन चालल्या. तर त्यांनी असं सांगितले शासनाला
की मी शासनाने विनंती केली की पीक विमा कंपनीकडे जे राज्य आणि केंद्राचा हिस्सा जातोय आमचा विम्यापोटी, तो त्याच्यामध्ये वाढ करून सरळ थेटपणे 50 रुपये प्रति हेक्टरी रब्बी पेरणीपूर्वी आणि 50 रुपये प्रति हेक्टरी खरीप पेरणीपूर्वी जर केलात तर महाराष्ट्रात शेतकऱ्याची आत्महत्या थांबते. आज मला सांगा, एवढा पेरणीचा सीझन आहे, शेताकडे पैसे नाहीत. आज जर 50 रुपये हेक्टरी तुमच्या खिशात पैसे आले असते, लोक मार्केटमध्ये जाऊन खताची खरेदी केली म्हणजे असते. तेलंगणामध्ये जे पॅटर्न आहे त्याच्यानुसार एकरी 10,000 तिकडे आहे वाटते. त्याचं त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र शेतकऱ्याचं सरकारने हे केलं तर बाकीच्या योजनेचे कशाला लाडली बहीण लागते. एका घरामध्ये तुम्ही 2 लाडली बहीण म्हणल्या, तिला ते नाटक लावून ठेवून दिलं, त्याच्यामध्ये आज बंद करायला लागल्या. अरे तुम्ही हा पैसा सरळ शेतकऱ्याला द्या ना. आज शेतकऱ्याच्या घरी माता भगिनी आहेत. लाडली बहीण म्हणजे शेतकरीच आहे. शेतकरीच आहे. मग तुम्ही त्याच्यापेक्षा एकदा काय झालं, यांनी 1,500 द्यायला लागले. 1,500 मध्ये 1,000 रुपये त्या महिलांच्या जाण्या येण्यामध्ये चालले. आज माणसं काम सोडून त्या 2,000 सन्मान योजना, कशाची सन्मान योजना, लोकांना लुटाला तुम्ही. एक पोत्या मग 2,500 1,500 2,500 झाले आणि तुम्ही ते 2,000 देण्यासाठी मोदींच्या त्याच्यामध्ये जाहिरात टाकायला मोदी साहेबांची की आम्ही सन्मान निधी उद्या पाठवलं 2,000. पण ते 2,000 आणण्यासाठी खेड्यातला माणूस 4दा तहसीलला चाललाय, 4दा उमरा चाललाय. त्याला ओटीपी लागते, त्याला तुमचा अंगठा लागायला लागलाय, तुमच्या केवायसी लागायला लागली. मग ते जाण्या येण्यामध्ये माणूस 2,000 चाललेत आणि उलट एक माणूस शेतामध्ये काम करायला 1,000 रुपये लागायला लागले. हे विचार कोण करणार आहे? याच्यापेक्षा सन्मान निधी बंद करा, तुमची लाडली बहीण बंद करा आणि शेतकऱ्याला प्रति हेक्टरी रब्बी पेरणीपूर्वी 50,000 द्या आणि खरीप पूर्वी 50,000 द्या. बघा महाराष्ट्रात शेतकरी सुजलाम सुफलाम होईल की नाही. माणसाच्या डोक्यावर टेन्शन कमी झालं की व्यवहार चालतात. आज शेतकऱ्याकडे पीक येईल नाही, पिकाला भाव राहील न राहील, त्याच्यापेक्षा माझं सरकार मला हे पेरणीसाठी पैसे देते आहे. रब्बी पेरणीसाठी मला 50,000 येणार आहेत. बियाण्याची कोणती खरेदी करायची, उच्च प्रतीचं बियाणं, उच्च प्रतीचं तंत्रज्ञान, त्या ठिकाणी ठिबकची व्यवस्था, फवारणी, त्या अनुषंगाने शेतामध्ये ज्या ज्या काही त्या ठिकाणी यांत्रिकरणाची सोयी असते ते करू शकणार आहे. कधी? शेतकऱ्याकडे पैसा असेल. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्याला खरंच सक्षम करायचं असेल, या बाकीच्या बोगस योजना बंद करा, सबसिड्या बंद करा आणि थेटपणे पतपुरवठा त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका, अशी शिफारस त्या ठिकाणी केंद्रीय समितीने केलेली आहे. ती समितीचा अहवाल शासनाकडे आहे, तो त्यांनी स्वीकारावा आणि या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या आत्महत्या रुकाव्यात, या अनुषंगाने आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आज एखादं घरकुल बांधण्यासाठी सरकार 1.5 लाख रुपये देते, 5 लाखाशिवाय घरकुल होत नाही. 7,000 रुपये गदळीचा भाव झालाय, 400 रुपये सिमेंटचा भाव झालाय. आज खेड्यामध्ये लोकांना मजुरी 1,000 रुपये मागायला लागले. कसं घरकुल होणार, कसं घर बांधणार? आणि पुन्हा या लोकांच्या भ्रष्टाचाराचे कुंड तयार झाले. प्रत्येक गावामध्ये 15,000चं बिल तर पुलाचं 70,000चं बिल मागत असाल दुसरा हप्ता, सरळ 20,000 रुपये ते तो इंजिनियर काढून घ्यायला लागलाय. मी अनेकदा बीडीओकडे तक्रार केल्या, सगळ्याकडे, पण सगळी यंत्रणा बरबटलेली आहे. कोणाचाच अंकुश नाही. वरपर्यंत त्याचे सगळे खालचे वरचे सगळे एक झाले. त्यामुळे शेतकरी वाचू शकत नाही आणि हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि आम्ही बदलण्यासाठी प्रयत्न करणार. आपण सरकारनं काय केलं पाहिजे हे देखील सगळं सविस्तर बघितलं. तर मला एक सांगा मामा, आता शेतकऱ्याने देखील स्वतः स्वावलंबी होण्यासाठी कुठले उद्योग असतील किंवा काय गोष्टी शेतकऱ्याने देखील त्या ठिकाणी बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? गाव पातळीवर शेतकऱ्याने आपल्या शेतीला पूरक असणारा एक जोडधंदा त्या ठिकाणी उभं केला पाहिजे. मग ते कुक्कुटपालन असेल, शेळी पालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल आणि या अनुषंगानं फळबाग जी तात्विक रोजच्या रोज पैसे देते, जे मार्केटमध्ये आज भाजीपाला मार्केट आहे, त्या अनुषंगाने आपले 5-10 गुंठ्याचे प्लॉट करून त्या ठिकाणी रोजचं काय करता येईल, रोजचं कसं जगत करता येईल. कारण रोज काही पैसे आले तर संसार चालणार आहे. पण निवळ एकाच पिकावर जर आपण अवलंबून राहत असू आणि ते जर वर्षाला एकदा धोका दिलं, पुढले 5 वर्ष त्याला हाताला लागत नाही. त्यामुळे या गोष्टी करणं गरजेचं आहे. सोबत सहकारी व्यवस्था असल्याशिवाय आज आमचा शेतकरी वाचू शकत नाही आणि त्या अनुषंगाने शासनानं सुद्धा अशा गोष्टीवर मदत करून शेतकऱ्याला मदत केली पाहिजे आणि ती थेट मदत झाली पाहिजे. या अनुषंगानं शासनानं बँके थ्रू या लोकांना पतपुरवठा पण तात्काळ केला पाहिजे. आता दुसरा एक विषय मामा, की नवीन जे तरुण युवक आहेत ते शेतीमध्ये यायला तयार नाही आणि जर समजा आले तर त्याला मुलगी कोणी देत नाही. तर ही सगळी शेतीची परिस्थिती कशामुळे झाली? एकेकाळी प्रथम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं समजलं जात होतं, पण आता शेतीला सर्वात शेवटी का स्थान आलं? हे कशामुळे झालं? पहिल्याच्या काळामध्ये शेती ही शेणखतावर होती, आम्हापासा खताचा वापर नव्हता आणि भरपूर शेतामध्ये पिकायचं आणि त्या पद्धतीनं महागाई नसल्यामुळं प्रत्येकाच्या घरामध्ये भाजीपाल्यापासून मिरचीपर्यंत, तेलापर्यंत शेतकरी स्वतः पिकवायचा. आपण पाहत असेल प्रत्येकाच्या आपल्या आई वडील शेंगदाण्याचं तेल घरी काढून आणायचे, करडीचं तेल काढून आणायचे. मार्केटमध्ये तेल खरेदी करत नव्हते, पण स्वतः शेतामध्ये टाकायचं, मार्केटला जाऊन मिलवर जाऊन तेल काढून आणायचे. त्यामुळे इतर खर्च जो होता तो कमी प्रमाणात होता. आज सगळंच मार्केटवर झाले. आज
आपल्या पहिल्याच्या शेतकऱ्याकडे घरात गहू राहायचे, घरी साडी पिकवायला जायच्या, ज्वारी घरची राहायची, मिरची घरची राहायची, हळद घरची राहायची, तेलबिया घरच्या राहायच्या. त्याच्यामुळे मार्केटमधून काय राहायचं, मिठाशिवाय काहीच नव्हतं, भाजीपाला घरचं राहायचं. आज सगळंच बंद झालंय. आज सगळा शेतकरी स्वतः ज्वारी बाहेरून विकत घेतोय, गहू विकत घेतोय, बाहेरून मिरची विकत घेतोय, हळद विकत घेतोय. मग हे सगळं जे झालंय सगळं महागाईकडे वळला गेले. आणि आज मुलांना, माझा मुलगा तहसीलदार झाला पाहिजे, डेप्युटी कलेक्टर झाला पाहिजे, या अनुषंगानं एक फॅड झाले ग्रामीण भागात की शहरामध्ये मुलाला शिक्षण द्या. मुलं शहरामध्ये गेले पण मुलं मोबाईलच्या आहारी गेले. शासनानं सोप्या व्यवहारामध्ये अदानी अंबानीला पुढे केलं, जिओचं नेटवर्क आणलं, 3 महिने दे दनादन म्हणलं फ्री केलं. जे मोबाईलमध्ये जे मुलं अडकले आणि ऑनलाईनच्या नादामध्ये पोरं सगळे वाईट नादाला लागले. आणि त्यामुळं त्या मुलांना आज शेताकडे जावं वाटत नाही, काम करावं वाटत नाही, आणि ती मानसिकता नाही. त्यामुळे आता ती मुलं नोकरी करतील तरच टिकतील. नोकऱ्या मिळत नाही, बेरोजगारी वाढली, महागाई एवढी प्रचंड आहे. आणि कुठलाही बाप एखादी मुलगी देत असताना 100 वेळेस विचार करणार आहे की तू मुलगा काय कमवतो, आणि मुलगी विचार करते की मला कोणत्या खड्यात जाऊन राहायचं. त्यामुळे लग्न आणि हे सगळं तंत्र सगळं बिघडून गेले. तर आता तुम्हाला काय वाटते, नेमके सरकारनं कुठले 5 कामं केले पाहिजे की ज्याच्यातून शेतकरी सुजलाम सुफलाम होईल आणि पहिलीच्या सारखं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आहेत? सगळ्यात पहिल्यांदा शासनानं हमीभाव जाहीर करणं आणि हमीभावाचे केंद्र माल मार्केटमध्ये येण्याच्या पूर्वी चालू करणं महत्वाचं. त्या हमीभाव जसं स्वामीनाथन आयोग लागू करणं. नंबर 2, शेतीला 24 तास विद्युत पुरवठा करणं अत्यंत महत्वाचं आहे. आज नदीमध्ये पाणी आहे पण पाणी उपसता येत नाही, तुमची 6 तास लाईट नाही आहे, त्यामुळे 24 तास हे करणं. खतावरचे दर कमी करणं आणि शेतकऱ्याला पीक विमा कंपन्यासारख्या योजना बंद करून थेट पत पुरवठा करणं. ह्या ज्या गोष्टी केल्या तर शासनाची एक हमी व्यवस्था मार्केटमध्ये आहे. आज या ठिकाणचा जसं पंजाबमध्ये गव्हाची खरेदी हमी दरानं होते, त्या ठिकाणी आज लाखो हेक्टरचं त्या ठिकाणचं उत्पादन आहे, टनेज आहे, तेवढं त्या ठिकाणी पूर्ण देशाला गहू त्या ठिकाणी पुरवला जातो. पण हे जर मार्केटमध्ये हमीभाव केंद्र चालू झाले, कापसाला, सोयाबीनला या ठिकाणी भाव मिळाला. ऊसाच्या बाबतीमध्ये शासनाने एक कडक धोरण नेमून प्रत्येक कारखान्याला आदेश दिले पाहिजेत की तुमचा गाळप हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी तुमच्या ऊसाचे भाव जाहीर झाले पाहिजे. आणि ज्या ठिकाणी ऊसाचं वजन आहे त्या ठिकाणी शासनाने जाहीर केलं पाहिजे. कुठल्याही काट्यावर जरी माझ्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर मोजलं ते कारखान्याने ग्राह्य धरलं पाहिजे. या 5 गोष्टी जर केल्या तर मला वाटते की शेतकरी सक्षमपणे उभा टाकू लागेल. आणि ग्राम लेवलवर ज्या सोसायटी आहेत, सेवा सहकारी सोसायटी आहेत, त्याच्या मार्फतचा थेट पत पुरवठा गावातल्या ग्रामपंचायत शेतकऱ्याला झाला तर मला वाटते की त्या लोकांची आर्थिक अडचण दूर होईल. कारण इतर नॅशनल बँका पैसे वेळेवर देत नाहीत. त्यामुळे ग्रामीण अर्थकारण जर मजबूत करायचं असेल तर सोसायटीला मजबूती करणं, जिल्हा बँकेकडून त्यांना पतपुरवठा करणं, ऊसासाठी त्यांनी हमीभाव अगोदर जाहीर करणं कारखाना चालवण्याच्या अगोदर, खतावरल्या हे करून शेतकऱ्यांना कमी दरामध्ये खत उपलब्ध करून देणं, बियाणं उपलब्ध करून देणं. आणि यासोबत हमीभाव केंद्र हे सीझन येण्याच्या अगोदर 1 महिना मार्केटमध्ये येणं. आणि त्यासोबत पीक विम्यासारख्या कंपन्याकडे पैसे न भरता थेटपणे 50 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकता आले तरी रब्बी आणि खरीप पेरणीपूर्वी तर त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते. शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज राहणार नाही, शेतकरी कोणत्या सावकारच्या दारात जाणार नाही आणि शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यामुळे 5-6 गोष्टी जर शासनाने केल्या तर मला वाटतं की महाराष्ट्रातलं सरकार पुन्हा चांगलं केलं म्हणून हा मेसेज सारखा लोकांमध्ये जाईल. आता सर तुम्ही आता म्हणले की 50,000 रुपये हेक्टर त्या ठिकाणी दिले पाहिजे, पण सरकार कुठली योजना राबविताना म्हणते की आमच्याकडे पैसेच नाही, शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही. तर याच्याकडे तुम्हाला खरंच वाटते पैसे नाहीत की काय अडचण आहे? आज सरकार पाहताय आपण जगामध्ये सर्वाधिक कर्ज महाराष्ट्र देशावर झालेला आहे. आज महाराष्ट्र शासनावर 2-2.25 लाख कोटीच्या वरी कर्ज गेले. आज 3-3.5 लाखाच्या वर आकडा गेला. आता तर 4 लाख कोटीच्या वरी कर्ज गेले. मग सरकारला सगळ्या गोष्टीसाठी ड्राफ्ट काढून कर्ज घेता येते. आज नको तो महामार्ग त्यांनी हातात धरला, शक्तीपीठ महामार्ग. आज शेतकऱ्याच्या 27,000 हेक्टर जमीन त्याच्यामध्ये चालली. लोक रस्त्यावरून हांब फोडायला लागले. सरकार जर शेतकऱ्याला वाचवण्यासाठी करत नसेल, तुम्ही जर नुसतं टक्केवारीसाठी जर रस्ते करत असाल तर शेतकरी कसा वाचणार आहे? त्यामुळे सरकारने हे पैसे तिकडे न वापरता थेट शेतकऱ्याला द्या. आज तुम्ही सरसकट 100% कर्जमाफी करा, लोकांना पतपुरवठा करण्यासाठी काम करा ना. पुन्हा आमच्याकडून पैसे घ्या, तुम्हाला टॅक्स मिळणार आहे. आज माझ्या शेतकऱ्याला जास्त उत्पादन झालं, तुम्हाला टॅक्स त्याच्यातून मिळणार आहे. आज व्यापाऱ्यांनी तुम्ही माल खरेदी केला, त्यांनी तेल उत्पादन केलं तर त्या तेलातून कर तुम्हाला मिळणार आहे. आज कापूस खरेदी केला, कापसातून तुम्हाला टॅक्स त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे हे चक्र कधी फिरेल ज्यावेळेस माझ्या शेतकऱ्याकडे पैसा येईल. आणि ते शासनाने केलं पाहिजे, अनुषंगाने माझी विनंती आहे. बरं,
तर आता इथून समोर तुमच्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे? कोणकोणते आंदोलन तुम्ही हाती घेणार आहात? मी दरवर्षी मी ठरवून टाकायचं की आपल्या येणाऱ्या पुढल्या भविष्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याशिवाय दुसरा मार्गच नाही कामाशिवाय. हो. त्यामुळे पीक विम्याच्या विषयामध्ये आपण तर कायमच राहणारच आहोत. हो. मी मागे 2015 या बाबतीत हायकोर्टात केस टाकली, ती फायनल झाली. मी 15 वर्ष जर कोर्ट निर्णय देत नसेल, शेतकरी वाचणार नाही. त्यामुळे या संघटनेच्या अनुषंगाने शासनावर दबाव टाकून जे काही GR मध्ये बदल करता येईल ते करावेत. ऊसाच्या बाबतीमध्ये सक्षमपणे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना ऊसाचा भाव मिळावा या अनुषंगाने माझा प्रयत्न 100% त्या ठिकाणी राहणार आहे. आणि या भागातल्या लोकांना मार्केटमधून जे लूट होते, खताचे असेल, बियाणाचे असेल, अनेक ऑफिसच्या माध्यमातून असेल, ती लूट थांबवण्यासाठी जिल्हा जन आंदोलन संघर्ष समितीच्या रूपानं आमचं काम त्या ठिकाणी प्रांजळ आणि स्पष्ट राहणार आहे. बरं, आता खूप महत्वाचे असं तुम्ही मार्गदर्शन केलेले आहेत या मुलाखतीच्या माध्यमातून. तर शेवटचा मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की आतापर्यंत तुमचं आयुष्य बघल्यानंतर, आता आंदोलनाची भूमिका बघल्यानंतर, मागे वळून पाहिल्यानंतर तुम्हाला असं आता तरी म्हणजे वाटते का बाबा आपण नोकरी सोडायची नाही, सोडलेलं चुकीचं झालं, असं काय वाटते का तुम्हाला? अजिबात नाही. मी केलेलं काम एवढं चांगलं झालं की नोकरी अजून 2 वर्ष केल्यानं काही फरक पडतो. माझं नुकसान जरी झालं असं तर त्याच्यापेक्षा मोठं प्रेम लोकांचं मिळालं. मला याच्यामध्ये डायरेक्ट समाजामध्ये सरळ घुसता आलं. प्रत्येक गावात जाऊन आपले आपले विचार मांडता आले आणि त्या स्टेजवर जाऊन लोकांची एक आपुलक्याने प्रेम त्या नोकरीपेक्षा फार मोठं आहे आणि ते मला मिळाले. मी खूप पूर्ण समाधानी आहे. याच्या पुढे अजून ताकदीनं काम करण्याचं प्रेम सगळ्या 6-7 तालुक्यातल्या लोकांनी दिलं ना. जिल्ह्यामध्ये आज आपलं जे नाव झालंय ते आपल्या कामामुळे झालंय. हे नाव कायम राहण्यासाठी आमचं स्पष्ट आणि कणखर भूमिका आणि शासनाच्या विरोधात जे करता येईल ना, शेतकऱ्याला काय न्याय देता येईल हे आम्ही संघर्ष समितीच्या रूपानं करणार आहोत. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या कृषी विकास युट्यूब चॅनलला मोलाची अशी माहिती दिलात आणि तिथून समोर देखील तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी आंदोलन असेल, त्यांच्या विविध मागण्या असतील, याच्यासाठी तुमच्याकडून एक चांगलं काम व्हावं हे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.